Hello, hello. Now it is clear. Hello, hello. Yes, madam. Okay, Yes, madam. okay. Yes, madam. Yes, So madam. look here. In today's lecture, we are going to start the new topic, probability. Okay. So in this topic, we are going to learn the definition, the basic concepts related with this probability, and we will learn new concept probability density function in this topic. Okay, so the syllabus of this topic is random variable, discrete and continuous random variable, probability density function, and binomial, Poisson and normal distribution. Okay, so in this way, this is the syllabus of this topic. Easy syllabus is there. Already in 11th or 12th standard you already studied about the probability. Am I correct? प्रोबॅबिलिटी कन्सेप्ट झालेला आहे तुमचा बेसिक कन्सेप्ट कोणत्या स्टँडर्ड मध्ये झालेला आहे आय थिंक इन 11th 12th यू हॅव डन इट नो हॅलो Yes, ma'am. okay so before moving to the probability definition let's see the basic definition related with this probability okay so see random variable okay so which what is random variable and how this concept is used in probability okay so random variable is important what is the random variable is the variable whose value is numerical outcomes of the probability experiment okay probability म्हणजे काय एक मिनिट okay look here probability means what you are doing one experiment okay तुम्ही एक एक्सपेरिमेंट करता ठीक आहे त्या एक्सपेरिमेंटचे आउटकम्स तुम्ही फाइंड करता ठीक आहे सपोज लुक एट हियर okay look here if you toss a coin okay तुम्ही एक कॉइन टॉस केलेला आहे ठीक आहे suppose two coins are tossed okay if two coins are tossed okay so आता याच्या हे एक एक्सपेरिमेंट झाला तुमचा ठीक आहे तुम्ही दोन कॉइन काय केले टॉस केले ठीक आहे तो एक्सपेरिमेंट झाला आता या एक्सपेरिमेंटचे आउटकम्स काय असणार आहेत की बाबा एक पहिल्या कॉइन वरती हेड येईल दुसऱ्या कॉइन वरती टेल येईल ठीक आहे या पॉसिबिलिटीज आहेत ठीक आहे म्हणजे काय काय पॉसिबिलिटीज आहेत या एक्सपेरिमेंटच्या सांगा येस दोन कॉइन्स टॉस केलेले आहेत सो ऑन वन कॉइन हेड विल ऑकर ऑन सेकंड कॉइन हेड विल ऑकर ओके दोन्ही कॉइन वरती हेड हेड येऊ शकतात ओके नेक्स्ट व्हॉट इज द नेक्स्ट ट्रायल म्हणजे नेक्स्ट पॉसिबिलिटी काय येऊ शकते सांगा आउटकमची येस Head. हेड येऊ हेड शकतं नाही पहिल्या टेल कॉइन वरती दुसऱ्या कॉइन वरती टेल येऊ शकतं Tail. ओके नेक्स्ट पॉसिबिलिटी सांगा आउटकमची टेल पहिल्या टेल कॉइन टेल वरती टेल येऊ शकतं टेल टेल सेकंड पण येऊ शकतो कॉइन वरती हेड येऊ शकतं व्हॉट इज द नेक्स्ट प्रोबॅबिलिटी सॉरी पॉसिबिलिटी व्हेरी गुड टेल टेल याच्या Tell him. व्यतिरिक्त अजून काही येऊ शकतं का आउटकम दोन कॉइन टॉस केल्यावर याच्या व्यतिरिक्त अजून काही येऊ शकतं का आउटकम्स येऊ शकतं का नो 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 सो याला काय म्हणायचं तुम्ही आउटकम्स ऑफ एन एक्सपेरिमेंट ठीक आहे एक मिनिट लेट जॉईन फ्यू स्टुडंट्स ओके दिसते सर्वांना स्क्रीन आता क्लिअरली
ओके, सो व्हॉट इज अवर एक्सपेरिमेंट? आपण एक्सपेरिमेंट काय केलेलं आहे, इथे 2 कॉइन टॉस केलेले आहेत, म्हणजे हा आपला एक्सपेरिमेंट आहे. 2 कॉइन टॉस केल्यावरती पॉसिबल आउटकम्सचा आपण विचार केला. आता काय काय पॉसिबिलिटीज आहेत? 2 कॉइन टॉस केल्यावर हेड हेड येऊ शकतं, हेड टेल येऊ शकतं, पहिल्या कॉइन वरती टेल येऊ शकतं, सेकंड कॉइन वरती हेड येऊ शकतं, आणि दोन्हीही कॉइन वरती हेड टेल येऊ शकतं. ओके, so these are the outcomes of this experiment. Okay, all possible outcomes of this experiment. Okay, आणि या पॉसिबल आउटकम्स याला आपण काय म्हणतो सांगा? येस, याला काय म्हणतो आपण या सेटला? सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मीन्स व्हॉट? Sample space represent the all possible outcomes of an experiment. एखाद्या एक्सपेरिमेंटचा सगळ्या आउटकमची पॉसिबिलिटी जो सेट दाखवतो त्याला आपण काय म्हणतो? सॅम्पल स्पेस. ओके, अँड नाव दिस रँडम व्हेरिएबल इज रिलेटेड विथ दिस सॅम्पल स्पेस. ओके, रँडम व्हेरिएबलचं आणि सॅम्पल स्पेसचं रिलेशन आहे. रँडम व्हेरिएबल काय करतं? रँडम व्हेरिएबल is usually denoted by capital letters X, Y, Z or remaining other capital letters. Usually we use X to denote the random variable. Okay, so what done random variable? Random variable काय करतो? एखाद्या एक्सपेरिमेंटचे जे सॅम्पल स्पेस आहे ते नंबर मध्ये कन्वर्ट करतो, रियल नंबर मध्ये काय करतो? कन्वर्ट करतो. Okay, that means X, you can see here definition: a random variable is a variable whose value is a numerical outcomes of a probability experiment. काय करतं रँडम व्हेरिएबल? काय करतं? एखाद्या एक्सपेरिमेंटचे सॅम्पल स्पेसची जी सॅम्पल स्पेस आहे ती रियल नंबर मध्ये काय करते? असोसिएट करते. ओके, दॅट मीन्स सॅम्पल स्पेस इज कन्वर्टेड इनटू रियल नंबर. ओके, दॅट मीन्स एक्स हा एक रँडम व्हेरिएबल असा आहे की जो एक फंक्शन आहे. ओके, दॅट फंक्शन converts sample space into real number. Okay, so how could this done by a random variable? Let's see. रँडम व्हेरिएबल हे कसं करू शकतोय? सो फॉर दॅट इट इज रिक्वायर्ड टू डिफाइन द रँडम व्हेरिएबल. जो तुमचा रँडम व्हेरिएबल आहे तो तुम्हाला डिफाइन करावा लागतोय. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल let us see the definition of random variable. Okay, look here, I will also show you the second definition in the second form. Same as definition: a random variable X on the sample space is a rule that assigns a numerical value to each outcome of sample space. Yes, in other words, function from yes into R of a real number. Okay, hello, hello, East to west. hello, is there any doubt? Okay, so see, what is X? X हा एक रँडम व्हेरिएबल साठी आपण X सिम्बॉल यूज करतो, पण हा एक रँडम व्हेरिएबल आहे. रँडम का म्हटलेला आहे? कारण का तो एका रँडम एक्सपेरिमेंटचा रँडम व्हेरिएबल आहे. ओके, तो काय करतो की जो तुमची सॅम्पल स्पेस आहे, यस इथे बघू शकता तुम्ही, सॅम्पल स्पेस इज कन्वर्टेड इनटू रियल नंबर. ओके, so what is the definition of random variable? Random variable is nothing but a function from yes. Yes means what? Sample space. Sample space कशाचा असतो? एखाद्या एक्सपेरिमेंटचा पॉसिबल आउटकमचा सॅम्पल स्पेस असतो. तो सॅम्पल स्पेस हा कशामध्ये कन्वर्ट करतो? व्हेरिएबल रियल नंबर मध्ये कन्वर्ट करतो. ओके, so this is the definition of random variable. X is nothing but a function which converts sample space into real number. Okay, so see, X is nothing but value of random variable X. Rx is the set of real numbers. Okay, आता याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघितलंय.
लेट अस मूव टुवर्ड्स द एक्झाम्पल. आता हे रिअल नंबर मध्ये कसं कन्वर्ट करतं हे आपण बघायचंय. ठीक आहे. हा, लुक हिअर नाव ऑल ऑफ यू. आता आपण एक एक्सपेरिमेंट केला. कोणता एक्सपेरिमेंट केला? 2 कॉइन आहेत, ते टॉस केलेले आहेत. 2 कॉइन टॉस केलेले आहेत. तर त्या एक्सपेरिमेंटचे ऑल पॉसिबल आउटकम म्हणजे सॅम्पल स्पेस काय मिळाली आपल्याला? HH, HT, TH, TT. Okay, this is the outcomes, all possible outcomes of this experiment. Okay, now let x is a variable. आता आपल्याला इथे x डिफाइन करावा लागतोय. ओके, आता समजा तुम्ही x असा डिफाइन केला. Let just wait a student. Why students are join late? It becomes disturb in the class for me. कोण आहे? पूजा. Hello, Pooja. What is the timing of lecture? Pooja. Hello. आवाज येतोय पूजाला? पूजा कापरे. नेक्स्ट लेक्चर पासून टाइम मध्ये लेक्चर जॉईन करायचंय. ठीक आहे. इट बिकम्स डिस्टर्ब. हो ओके ओके. सो लुक हिअर. ओके, आता एक एक्सपेरिमेंट केला आपण. सिंपल एक्सपेरिमेंट केला. 2 कॉइन टॉस केले. त्याचे सॅम्पल स्पेस मिळालेले आपल्याला HH, HT, TH, TT. दॅट मीन्स ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट. ओके, आता आपण एक व्हेरिएबल असा डिफाइन केला. काय डिफाइन केला? let x is equal to number of heads. नंबर ऑफ हेड्स. ओके, एक्स व्हेरिएबल काय आहे? नंबर ऑफ हेड्स आहे. ठीक आहे. मग आपल्याला एक्स व्हेरिएबल किती पॉसिबिलिटीज आहेत ते फाइंड करायचे. म्हणजेच एक्स कॅन टेक हाऊ मेनी व्हॅल्यूज. ओके, आता मला सांगा नंबर ऑफ हेड्स मिनिमम किती आहेत आणि मॅक्झिमम किती आहेत या सॅम्पल स्पेस मध्ये सांगा. मिनिमम हेड किती आहे? 1. हॅलो, इथे तुम्ही बघू शकता हे जे आउटकम आहेत हे 1. ह्या सॅम्पल ह्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचे हे आउटकम्स आहेत. इथे कमीत कमी हेड किती आलेले? कमीत कमी हेड किती मिळालेले तुम्हाला? 1. कन्फर्म. एक्स ची व्हॅल्यू 0 पण येऊ शकते की नाही? जिथे हेडच नाही मिळालं असं पण आपल्याला एक आउटकम मिळालेला आहे की नाही? कोणता आउटकम आहे ते? TT. इथे हेड आहे का? नाही. म्हणजे हेड, द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग हेड इज 0 ऑल्सो. ओके, म्हणजे इथे तुम्हाला हेड 0 मिळालेला आहे. म्हणजे ह्या आउटकमला तुम्हाला हेड मिळालेलंच नाहीये. सो एक्स कॅन टेक विच व्हॅल्यूज फॉर दिस एक्सपेरिमेंट? एक्स कॅन टेक 0, एक्स कॅन टेक 1. इथे 1 हेड मिळालेला आहे 2 वेळेस. एक्स कॅन टेक मॅक्झिमम 2 पेक्षा जास्त हेड्स मिळतील का इथे तुम्हाला? नाही, कारण का 2च कॉइन आहेत. ठीक आहे. सो व्हॉट which value can take x? X can take minimum 0 value and maximum 2 value. Okay, so आता इथे बघा, मला आता सांगा, if x is equal to 1 head, if x is equal to 1 head, okay, then what is the probability? किंवा तुम्ही म्हणू शकता असं 1 हेड असणारे किती आहेत आउटकम सांगा. So therefore number of getting 1 head. ओके, सांगा आता नंबर ऑफ गेटिंग 1 हेड. 2. 2. कोणते आहेत ते आउटकम्स? HT and TH. ओके, सो नंबर ऑफ गेटिंग 1 हेड इज, आपण S1 लिहूया याला.
ठीक आहे. S1 म्हणजे काय? नंबर ऑफ गेटिंग वन हेड. किती मिळालेले आपल्याला हे नंबर? 2. म्हणजे इथे बघू शकता तुम्ही. आता हे जे सॅम्पल स्पेसचे आउटकम आहेत ते कशात कन्वर्ट झाले तो? येस, सॅम्पल स्पेसचे आउटकम आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे? नंबरच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे कशाचा यूज करून आपण हे नंबरच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहोत? या एक्स व्हेरिएबलचा यूज करून काय केलेलं आहे? हे आउटकम्स आहेत ते नंबर मध्ये कन्वर्ट झालेले आहे. ठीक आहे. आणि यालाच काय म्हणायचे? रॅन्डम व्हेरिएबल. ओके. सो व्हॉट इज रॅन्डम व्हेरिएबल? Random variable is a function which converts sample space of an experiment into real number. Okay. Similarly, tell me what is the number of getting two heads? Number of getting two heads. आता टू हेड्स ची किती पॉसिबिलिटीज आहेत सांगा? 1 टू हेड्स किती ठिकाणी मिळालेले आहेत? 1 1 वन. 1 वन. एकदाच अशी पॉसिबिलिटी आहे की जिथे एच एच येऊ शकते. ठीक आहे. सो इथे काय येणार? इथे आउटकम्स एच एच. एकच आउटकम असा आहे की जिथे दोन्ही कॉइन टॉस केली की एच आणि एच येऊ शकते. ठीक आहे. सो व्हॉट इज द नंबर ऑफ गेटिंग टू हेड्स? आपण याला S2 म्हणूया. ठीक आहे. सो S2, नंबर ऑफ S2 इज इक्वल टू 1. ठीक आहे. अशी एकच पॉसिबिलिटी आहे की जिथे एच एच येऊ शकते, म्हणजे टू हेड्स येऊ शकतात. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन सी हियर द सॅम्पल स्पेस इज कन्वर्टेड इनटू रियल नंबर. ओके. सो दिस इज डन बिकॉज ऑफ दिस व्हेरिएबल, जो आपण व्हेरिएबल डिफाईन करतो. आता इथे कसं डिफाईन केलंय मी? नंबर ऑफ गेटिंग टू हेड्स असं डिफाईन केलंय. इथे कसं डिफाईन केलंय मी व्हेरिएबल? नंबर ऑफ गेटिंग वन हेड. अशा पद्धतीने मी व्हेरिएबल डिफाईन करायचा प्रत्येक वेळेस. आणि त्या व्हेरिएबलच्या डेफिनेशन वरून तुम्ही सॅम्पल स्पेस कशात कन्वर्ट करू शकता? रियल मध्ये, रियल नंबर मध्ये. ओके. सो दिस इज द मेन बेसिक डेफिनेशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. ओके. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? हॅलो 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 Yes, ma'am. हॅलो. Yes, ma'am. Okay. So you can see here, a random variable is a variable whose value is numerical outcome of an probability experiment. एखाद्या एक्सपेरिमेंटचं न्यूमेरिकल आउटकम देतं तुम्हाला, त्याला आपण काय म्हणतो? रॅन्डम व्हेरिएबल. ओके. सो we usually random variable denotes by using capital letters X or Y. Usually we use X capital letter. Mathematically, random variable X is a function that assigns numbers to every outcomes of sample space. Sample space चं कन्वर्जन रियल नंबर मध्ये करतो, त्याला आपण रॅन्डम व्हेरिएबल म्हणतो. ओके. सो सी, दिस इज द मेन डेफिनेशन, मॅथमॅटिकल डेफिनेशन. मॅथमॅटिकल डेफिनेशन कशी येते बघा इथे. एक्स स्टँड्स फॉर एक्स फ्रॉम एस टू आर. एस म्हणजे सॅम्पल स्पेस, आर म्हणजे रियल नंबर, आणि एक्स म्हणजे काय आहे? हे कसं फंक्शन आहे जिथे सॅम्पल स्पेस हे रियल मध्ये कन्वर्ट होतंय. ओके. दॅट इज द मेन डेफिनेशन ऑफ दिस रॅन्डम व्हेरिएबल. ओके. So now see, there are two types of random variable: discrete random variable and continuous random variable. Just wait. There are two types of random variable: discrete random variable and continuous random variable. Okay, let us see one by one. Simple thing is that simple definition आहे. रोहित and रेवनाथ का लेट जॉईन केलाय? रोहित, रेवनाथ, असं उशिरा जॉईन केल्यावर तुम्हाला समजेल का? मधूनच सांगा बरं. असं परत करू नका. ठीक आहे. So look at here.
there are two types of random variables: continuous random variable and discrete random variable. And discrete random variable. Okay, so let's see one by one of the easy definitions. Discrete random variable, discrete कधी म्हणायचं त्या रॅन्डम व्हेरिएबलला? इफ दॅट रॅन्डम व्हेरिएबल, दॅट मीन्स एक्स, रॅन्डम व्हेरिएबल आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो? एक्स लेटरने डिनोट करतो किंवा वाय लेटरने डिनोट करतो. ओके, सो इफ that random variable take limited value, ओके, त्या रॅन्डम व्हेरिएबलच्या एक लिमिटेड व्हॅल्यू असतील किंवा कशा व्हॅल्यू असतील, एक सर्टन व्हॅल्यूज असतील, सर्टन व्हॅल्यूज. ओके, सर्टन व्हॅल्यू किंवा आपण म्हणू शकतो डिस्टिंक्ट व्हॅल्यू, डिस्टिंक्ट अँड लिमिटेड व्हॅल्यू. Okay, if random variable take limited value, or we can say that certain value, then it is called as discrete random variable, one of the simple definition. And what is continuous random variable? The variable which can take infinite number of values within the given range. एका रेंज मध्ये मॅक्झिमम एका पर्टिक्युलर रेंज मध्ये एक्स ची व्हॅल्यू तिथपर्यंत जाऊ शकते, म्हणजे ती रेंज कशी आहे, डेफिनेटली जास्त असणार आहे. ओके, सो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल मीन्स व्हॉट? The variable can assume an infinite number of values within the given range. It is usually the result of some types of measurement. Okay, so आता याचे आपण एक्झाम्पल बघूया. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल कधी म्हणायचं आणि कंटिन्युअस व्हेरिएबल कधी म्हणायचे. ओके, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, व्हॉट इज द एक्झाम्पल? Discrete data can only take a certain individual values. Okay, for example बघू, म्हणू शकतो आपण नंबर ऑफ चिल्ड्रन इन वन फॅमिली. तर कसे आहेत? काउंटेबल आहेत आणि लिमिटेड आहेत. ठीक आहे, सो अदर एक्झाम्पल तुम्ही काय देऊ शकता डिस्क्रीटचं? नंबर ऑफ पेजेस इन अ बुक. ओके, देन शू साईज कशा आहेत? एका लिमिटेड साईज मध्ये ते काय घेत आहे? व्हॅल्यू घेत आहे. ठीक आहे, किंवा आपण अजून एक एक्झाम्पल म्हणू शकता, नंबर ऑफ पीपल इन अ रेस इज अ डिस्क्रीट व्हेरिएबल. ठीक आहे, म्हणजे जे एक लिमिटेड काउंटिंग असतं त्याला आपण डिस्क्रीट म्हणतो. आणि कंटिन्युअस कधी म्हणायचं? की जो व्हेरिएबल एका सर्टन रेंज मध्ये किंवा एक कितीही व्हॅल्यू घेऊ शकतो त्याला आपण कंटिन्युअस म्हणणार. ओके, त्याचे एक्झाम्पल काय घेऊ शकता तुम्ही? मग टेम्परेचर इज अ कंटिन्युअस व्हेरिएबल. टेम्परेचर किती पण असू शकतं, पण एका लिमिटेड रेंज पर्यंत टेम्परेचरची व्हॅल्यू जाऊ शकते. ठीक आहे, म्हणजे ही एक सर्टन व्हॅल्यू नाहीये बाबा, ती कितीही व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकते अकॉर्डिंग टू द सिटी, अकॉर्डिंग टू द कंट्री. ओके, टेम्परेचर कसं असतं? व्हॅरिएशन असतं, आणि त्याचं व्हॅरिएशन म्हणजे ती व्हॅल्यू किती पण असू शकते एका सर्टन रेंज मध्ये. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल काय देऊ शकता कंटिन्युअसचं? टाइम टेकन टू द रन अ रेस इज अ कंटिन्युअस व्हेरिएबल. ठीक आहे, तो टाइम किती, प्रत्येक व्यक्ती किती पण टाइम घेऊ शकतो. ठीक आहे, एका लिमिटेड रेंज मध्ये. ओके, सो दिस इज द टाइप ऑफ कंटिन्युअस डाटा, किंवा आपण काय म्हणू शकतो? कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे, अजून काय एक्झाम्पल देता येईल कंटिन्युअसचं सांगा? हाईट ऑफ द स्टुडंट्स. ओके, हाईट लिमिटेड रेंज पर्यंत. ठीक आहे, आणि मार्क्स ऑफ द स्टुडंट्स ते कसं आहे? डिस्क्रीट डाटा आहे. ठीक आहे, म्हणजे काउंटेबल असतंय. ठीक आहे, सो इन दिस वे these are the examples, main basic examples of discrete and continuous. Discrete म्हणजे काय? एक काउंटेबल डाटा असतो त्याला आपण डिस्क्रीट डाटा म्हणतो. आणि कंटिन्युअस म्हणजे काय? जो एक मोठा डाटा असतो की त्या डाटामध्ये जो व्हेरिएबल असतो एक्स, तो कितीही व्हॅल्यू घेऊ शकतो एका पर्टिक्युलर रेंज पर्यंत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणायचंय? कंटिन्युअस डाटा. ओके, सो दीज आर द मेन सिंपल एक्झाम्पल्स ऑफ दिस कंटिन्युअस डाटा. ओके, सो इन दिस वे देर आर टू टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स: discrete random variables and continuous random variables. Okay, so these are the types of random variables. Okay, now we move towards the
डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, आता आपण प्रोबॅबिलिटी कडे खरं चाललेलो आहोत. ठीक आहे, सो सी द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, सो इफ it is the best when possible outcomes can be listed in the way that they are equally like. Okay, so what is the main definition of probability? If E is the event, okay, if E is the event, then probability of that event is nothing but number of outcomes, किंवा आपण असं म्हणू शकतो प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन आपण अशी पण करू शकतो, नंबर ऑफ favorable outcomes, number of favorable outcomes divided by total number of outcomes, total number of outcomes. Okay, this is the definition, main definition of probability. ओके, आता आपले इव्हेंट, आता याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. ओके, आताच एक्झाम्पल घेऊया. इफ वी टॉस द कॉइन, if two coins are tossed, same example घेऊया. if two coins are tossed, ओके, हा एक एक्सपेरिमेंट झाला, आपण हा एक एक्सपेरिमेंट केला. या एक्सपेरिमेंटचे पॉसिबल आउटकम्स म्हणजे सॅम्पल स्पेस सांगा. सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. ओके, मग याची सॅम्पल स्पेस सांगा, किती असणार आहे सॅम्पल स्पेस? हॅलो हॅलो, याची सॅम्पल स्पेस सांगा मला. टू कॉइन्स टॉस केले तर सॅम्पल स्पेस काय येणार आहे सांगा? हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल. ओके, दीज आर द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय? ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ एन एक्सपेरिमेंट. ओके, मग एन ऑफ एस किती आहे? सॅम्पल स्पेस म्हणजे किती आहेत? 1 2 3 4. ओके, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज 4. ओके, आता आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड करायची? लेट E is equal to event getting two head. ओके, आता आपल्याला काय पाहिजे या एक्सपेरिमेंट मधून? तुम्हाला एक्सपेरिमेंट मधून तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की 2 हेड मिळतील, याची प्रोबॅबिलिटी किती हे तुम्हाला फाइंड करायचंय. ओके, सो व्हॉट इज युअर इव्हेंट? इव्हेंट इज नथिंग बट गेटिंग 2 हेड. इव्हेंटलाच आपण रॅन्डम व्हेरिएबल म्हणू शकतो. ठीक आहे, आपल्याला किती पाहिजे हेड्स? 2 हेड्स पाहिजे. ठीक आहे, सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ई? So tell me, number of getting two head, number of getting two head divided by number of outcomes, number of outcomes. So sanga, so probability of E is equal to, so tell me, what is the possibility? सॅम्पल स्पेस वरून बघायचंय तुम्ही की 2 हेड किती आहेत, म्हणजे फेवरेबल आउटकम्स किती आहेत आपले. जिथे 2 हेड असतात ते आपलं काय आहे? फेवरेबल आउटकम्स. ओके, मग सांगा या सॅम्पल्स मध्ये फेवरेबल आउटकम्स किती आहेत तुमचे? हॅलो, व्हॉट इज युअर फेवरेबल आउटकम्स की जिथे 2 हेड मिळते तुम्हाला? ओनली वन. 1. Okay, so number of getting 2 head is 1 divided by total number of outcomes, किंवा आपण असं म्हणू शकतो ऑल सॅम्पल स्पेस. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत? टोटल नंबर ऑफ आउटकम्स 4. 4. ठीक आहे, सो 1/4 is nothing but probability of getting 2 head. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेडची प्रोबॅबिलिटी काय आहे? 1/4. ओके, सो इन दिस वे द प्रोबॅबिलिटी इज डिफाइंड. ओके, याच्यावरून आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकतो कोणत्याही व्हेरिएबल साठी किंवा कोणत्याही इव्हेंट साठी. ओके, आता मला सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग
हा असं लिहू शकता, डायरेक्टली पी लिहू शकता. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन हेड. Madam, screen is not visible. Probability of getting one head. Yes, tell me. Favorable outcomes. Screen Definition is काय not visible. probability? Hello. What is the definition of probability? Favorable outcomes. Favorable outcomes divided by total number of outcomes. ओके, मग आता सांगा मला फेवरेबल आउटकम्स किती आहेत सांगा तुमचे. म्हणजे एक्स आपण कसा डिफाईन केलेला आहे किंवा ई हा इव्हेंट कसा डिफाईन केलेला आहे. गेटिंग वन हेड, आपल्याला वन हेड पाहिजे. ठीक आहे, गेटिंग वन हेड. आता हे किती आहेत असे आउटकम्स, पॉसिबल आउटकम्स किती आहे. एच टी अँड टी एच. एच टी अँड टी एच. ओके, असे किती आउटकम्स आहेत. 2 आउटकम्स आहेत. ठीक आहे, सो याची प्रोबॅबिलिटी आता आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे, हा झाला तुमचा व्हेरिएबल इव्हेंट झाला किंवा एक्स हा व्हेरिएबल आपण असा डिफाईन केलेला आहे. ठीक आहे, आता याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू काय येणार सांगा. फेवरेबल आउटकम्स किती, फेवरेबल आउटकम्स. हॅलो. 2. 2. ओके, असे 2 आउटकम्स आहेत की जिथे एक हेड येत आहे. ठीक आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ आउटकम्स. 4. Okay, so probability of x, that means probability of getting one head is nothing but 1 upon 2. Okay, so this is the main definition of probability. Okay, आता मला सांगा, if x is equal to no head, if x is equal to no head, no head म्हणजे काय, आपल्याला एक असं आउटकम पाहिजे की जिथे हेडच नकोय. त्याची प्रोबॅबिलिटी सांगा किती येते. एन ऑफ एक्स किती येणार सांगा. एन ऑफ एक्स, नंबर ऑफ एक्स किती येणार. Madam, screen is not visible. 1 हा? 1 कोणता वन, तो आउटकम One. कोणता असणार. TT. व्हेरी गुड. टी. इथे हेडच नाहीये एक पण. ओके, म्हणजे असा ह्या इथे बघा सॅम्पल स्पेस मध्ये बघायचं. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, ऑल पॉसिबल आउटकम्स म्हणजे तुमचं सॅम्पल स्पेस असतं. त्याच्यावरून तुम्ही एक्स चे नंबर फाइंड करायचे. आता नंबर ऑफ एक्स किती असणार आहे, इथे एकच असा आहे आउटकम टी जिथे हेड नाहीये, नो हेड. ठीक आहे, मग आता याची प्रोबॅबिलिटी सांगा किती येते. फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स. टोटल नंबर ऑफ आउटकम किती आहेत तुमचे 4. ओके, so in this way this is the definition of total number of outcomes. Clear? Hello. Hello, Yes, ma'am. everybody clear? Hello. One more repeat, madam. हा, अजून एक सांगा. येस, कोणाला डाऊट आहे बोला. अजून एकदा रिपीट करा मॅडम. वन्स मोर रिपीट. मला तुमचा आवाजच येत नाही हो. रिपीट मॅडम. रिपीट करायचे. हो. ठीक आहे बघ. ओके, बघा सर्वांनी इकडे.
So look here. If x is random variable, if x is random variable, okay, then किंवा इव्हेंट म्हणू शकता, ठीक आहे, then probability is defined as p of x is defined as probability of x is equal to number of favorable outcomes divided by total number of outcomes. ओके, हे आहे तुमची प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन. ठीक आहे. नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स म्हणजे काय, एन ऑफ एक्स येणार डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम म्हणजे तुमची सॅम्पल स्पेस येणार. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन ऑफ एस. एस म्हणजे काय, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, एखाद्या एक्सपेरिमेंटचे सगळे पॉसिबल आउटकम्सला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. ठीक आहे. ही झाली प्रोबॅबिलिटीची मेन डेफिनेशन. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक सिंपल एक्झाम्पल घेते. इफ वन कॉइन इज टॉस्ड, सिंपल घेते, मगापेक्षा सिंपल एक्झाम्पल घेते. ठीक आहे. इफ वन कॉइन इज टॉस्ड, ओके, हा एक एक्सपेरिमेंट केला आपण, एक कॉइन टॉस केला. मला सांगा काय मिळू शकतं तुम्हाला, काय काय याचं आउटपुट काय मिळू शकतं सांगा. हा, एक कॉइन टॉस केला तुम्ही, त्याचा आउटपुट काय मिळू शकतो तुम्हाला. हेड अँड टेल. हेड आणि टेल. हा, हे त्याचे आउटकम्स आहेत टोटल. याच्या व्यतिरिक्त अजून आउटकम काय मिळणार आहे का तुम्हाला. एकदा हेड तर मिळू शकतं किंवा टेल तरी मिळू शकतं. याच्या व्यतिरिक्त काय मिळू शकतं का, नाही. ओके, सो व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ आउटकम्स, पॉसिबल आउटकम्स. हे काय झालं तुमचे हेड अँड टेल. हेड अँड टेल काय झाले तुमचे टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. त्यालाच आपण काय म्हणतो, सॅम्पल स्पेस. त्यालाच आपण काय म्हणायचं, सॅम्पल स्पेस. ओके, सो एन ऑफ एस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत सांगा, 2. ठीक आहे. एन ऑफ एस म्हणजे काय, एखाद्या एक्सपेरिमेंटचे ऑल पॉसिबल आउटकम्सला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. ठीक आहे. आता मी एक्स असा डिफाइन केला, देयर इज नो टेल. ओके, आपल्याला तिथे टेल नकोय असे आउटकम सांगा. देअरफॉर एन ऑफ एक्स इज इक्वल टू, सांगा आपल्याला जिथे टेलच नकोय असे आउटकम्स किती असणार आहे, 1. म्हणजे कोणता हेड. आउटकम आहे, हेड. हेड. व्हेरी गुड. एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय. हेड म्हणजे एन ऑफ एक्स चे नंबर किती झाले, असे किती आउटकम्स मिळाले, एकच मिळाला आउटकम. ठीक आहे. आता मला सांगा, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन हेड. किती प्रोबॅबिलिटी सांगा मग, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स. सो एन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन ऑफ एस. टोटल नंबर ऑफ आउटकम्स म्हणजे सॅम्पल स्पेस. एन ऑफ एक्स किती आहे सांगा, फेवरेबल आउटकम्स 1. फेवरेबल का म्हटलं आहे, कारण का आपल्याला काय पाहिजे, जिथे टेल नकोय असेच आउटकम पाहिजे. मग असा एकच आउटकम आहे, याला म्हणायचं फेवरेबल आउटकम, कारण का आपण एक्स असा डिफाइन केलेला आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज आवर फेवरेबल आउटकम, 1. अँड व्हॉट इज सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस किती आहे, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, एन ऑफ एस 2. ओके, सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो टेल. नो टेल म्हणजे टेल नको असलेल्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, हा एक्सपेरिमेंट झाल्यावर आपल्याला जिथं टेलच मिळणार नाहीये अशी किती प्रोबॅबिलिटी आहे,
0.5. 0.5 म्हणजेच काय? 50%. येते का लक्षात? म्हणजे 50% पॉसिबिलिटी आहे हेड मिळण्याची आणि सिंपल आहे कारण का आपण एकच कॉइन टॉस केलेला आहे. आणि 50% पॉसिबिलिटी आहे टेल मिळण्याची. मग दोन्हीची ही प्रोबॅबिलिटी किती येणार आहे? मग 1/2 आणि 1/2. येते का लक्षात? प्रोबॅबिलिटी म्हणजे आपण एक प्रेडिक्ट करतोय बाबा, हा एक्सपेरिमेंट केला तर त्याची प्रोबॅबिलिटी किती येऊ शकते, आपण प्रेडिक्शन करतोय याच्यावर. येते लक्षात? आणि तो ऍक्च्युली आपण या फॉर्म्युलेचा यूज करून आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करतो. ठीक आहे. सो एकच कॉइन टॉस केलेला आहे, मग एक तर हेड येईल किंवा टेल येईल. मग दोघांची प्रोबॅबिलिटी काय मिळू शकणार आहे तुम्हाला? 0.5 आणि 0.5 मिळणार. येते का लक्षात? ओके. आता सपोज इफ आय टेक 3 कॉइन, आता 3 कॉइनचे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आता 3 कॉइन आपण टॉस केले. Look at here everybody. If 3 coins are tossed simultaneously. ओके. आता किती कॉइन टॉस केले? 3 कॉइन टॉस केले. ओके. मग मला सांगा त्याचे सॅम्पल स्पेस किती असणार आहे? 8. 3 कॉइन टॉस केले. सांगा सॅम्पल स्पेस यस किती असणार आहे? 8. बोला. 8. 8. हा 8. हेड. आता 3 कॉइन टॉस केले ना, मग तिन्ही वरती हेड येऊ शकते. HHH. ठीक आहे. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे? HHT. डबल हेड. डबल हेड. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा टेल येऊ शकतं आणि बाकीच्या दोन्ही कॉइनला हेड हेड येऊ शकतं. अजून पॉसिबिलिटी काय आहे? पहिल्यांदा हेड येऊ शकतं, दुसऱ्यांदा टेल येऊ शकतं, तिसऱ्यांदा हेड येऊ शकतं. अजून पॉसिबिलिटी सांगा. हेड टेल हेड. HT. HHT. ओके. अजून पॉसिबिलिटी सांगा. हेड टेल हेड. हेड टेल हेड झालंय हे. HTH झाली. HHT झाली की दोनदा झाली. अजून काय पॉसिबिलिटी येऊ सांगा. आता एकदा टेल झाले. मॅडम HTT यायला पाहिजे. हा. टेल एकदा THT. झालेला आहे. आता टेल 2 वेळा येऊ शकते. TDH येऊ शकतं. बरोबर आहे. पुढे टेल हेड टेल. THT येऊ शकतं. ठीक आहे. आणि ट्रिपल टी. पहिल्या कॉइनला हेड टी येऊ शकतं, दुसऱ्या कॉइनला पण टी येऊ शकतं, तिसऱ्या कॉइन वरती हेड येऊ शकतं. ठीक आहे. आणि अजून कोणती राहिली पॉसिबिलिटी सांगा. झाले मॅडम. मॅम हेड टेल ते झालंय. टेल हेड झालंय. हा? TTT. हा, हा. झालंय की. हा. एक मिनिट. इथे काय येणार? ट्रिपल टी. हा. नाही इथे HTT. HTT. व्हेरी गुड. HTT. ओके. आणि लास्टली काय असू शकणार आहे सांगा? जिथे हेडच नाही म्हणजे TTT. ठीक आहे. असे किती झाले बघा आउटकम्स. अजून कोणतं राहिले का आउटकम्स बघा, चेक करा. HHH, THH, HTH, HHT, TTH, THT, पुढे HTT आणि TTT. असे किती झाले आउटकम्स टोटल? 8 झाले. ठीक आहे. सो टेल मी देअरफॉर नंबर ऑफ यस इज इक्वल टू 8. ओके. 8 म्हणजे काय दाखवतं हे, की हा जर तुम्ही एक्सपेरिमेंट केला तर ह्या पॉसिबिलिटी आहेत आउटकम्सच्या, यापैकी कोणतंही आउटकम तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. ठीक आहे. आता आपण एक्स असा डिफाइन केला
number of getting two head. ओके, सो सांगा एक्स मग का कोणता सेट असणार आहे एक्सचा? आपल्याला असा आउटकम पाहिजे की जिथे टू हेड पाहिजे तुम्हाला. मग फेवरेबल याच्याशी फेवरेबल आउटकम्स काय काय असणार आहे सांगा, जिथे टू हेड्स आहेत. टी एच एच, हा HTH. एच टी एच, व्हेरी गुड. एच एच HHT. टी, पुढे सांगा. Triple H. जिथे टू हेड आहे एवढेच आहे, बरोबर आहे. इथे वन हेड आहे, इथे थ्री हेड्स आहेत. ओके, सो इथेपर्यंतच तुम्हाला आउटकम्स मिळणार की जिथे हे यालाच तुम्ही फेवरेबल आउटकम्स म्हणायचे का, कारण का तुमचं एक्स काय सांगतंय की जिथे आम्हाला एक्स काय म्हणतंय की असे आउटकम पाहिजे जिथे दोनच हेड आहे, म्हणजे हे तुमचे झाले फेवरेबल आउटकम्स. ठीक आहे. So tell me, therefore, n of x. How many number of x? 3. Okay. So now tell me, therefore, probability of x is equal to probability of x, number of favorable outcomes, divided by total number of outcomes. Okay. So Shaneshwar, tell me what is the probability of x? काय माहिती probability x ची मग? येस, असे किती आउटकम्स आहेत जिथे दोन हेड मिळत आहेत तुम्हाला, म्हणजे तुमचे फेवरेबल आउटकम किती आहेत? 3. आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स, टोटल किती आहेत तुमचे पॉसिबल आउटकम्स? 8. So 3/8 is nothing but probability of getting two head. Okay. आता तुम्ही मला डायरेक्टली सांगा, what is the probability of getting, डायरेक्टली सांगायचं, probability of getting no head. सांगा ही प्रोबॅबिलिटी किती येणार डायरेक्टली, आता सांगा. 1/8. 1/8. व्हेरी गुड. 1/8. असा एकच आउटकम आहे, असा एकच आपला फेवरेबल आउटकम आहे की जिथे हेडच नाहीये. ठीक आहे, असा कोणता आउटकम आहे? TT. ट्रिपल टी. ट्रिपल टी. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड किती असणार आहे? 1/8. सिमिलरली टेल मी, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग थ्री हेड किंवा ऑल हेड किती असणार आहे सांगा. 1/8. अगेन 1/8, कारण का असं एकच आउटकम आहे, अशी एकदाच कंडिशन येणार आहे की तिन्ही कॉइन वरती हेड असणार आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑल हेड? 1/8. ओके, सो इन दिस वे वी कॅन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गिवन इव्हेंट फॉर दिस गिवन एक्सपेरिमेंट. ओके, दिलेल्या एक्सपेरिमेंट साठी आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकतो. ठीक आहे. So this is the definition of probability. Understood, all of you? Yes. Yes. समजला? Yes, ma'am. Okay. So this is about the probability main definition. Okay. Total number of favorable outcomes divided by total number of outcomes. Okay. Now let's move towards the probability density function. Okay. आता probability density function म्हणजे काय हे बघणार आहोत आपण. याचा डेफिनेटली रिलेशन न्यूमेरिकल इंटिग्रेशनशी थोडाफार आहे रिलेशन, तुम्ही बघू शकता इथे. See the probability density function. Okay. If f of x, look here. If f of x or f of x म्हणू शकतो किंवा याला p of x म्हणू शकतो, दोन्हीचं मीनिंग एकच आहे. f of x हे x चं फंक्शन आहे, p of x सुद्धा एक x चं फंक्शन आहे. ठीक आहे. If f of x or we can say that p of x is called as probability density function in the interval a to b if it
meets the following requirement. ओके, याला आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणणार. आपण जी प्रोबॅबिलिटी फाइंड करतो की नाही, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, त्याला आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन कधी म्हणायचंय? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, याला आपण म्हणणार आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इफ पी ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स, पी ऑफ एक्स म्हणू शकता किंवा एफ ऑफ एक्स, इफ पी ऑफ एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 0. ओके, पी ऑफ एक्स हे काय आहे? हा एक ग्राफ आहे, आपण न्यूमेरिकल इंटिग्रेशन मध्ये बघितलेलं आहे. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 इज द गिवन इक्वेशन, then in the interval AB, then that represents a curve which is enclosed by x-axis and the limits AB. Limits AB आणि x-axis ची जी enclosed झालेला एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला एरिया म्हणतो की नाही? न्यूमेरिकल डेफिनेट इंटिग्रेशन म्हणतो की नाही, त्या एरियाला आपण काय म्हणतो? डेफिनेट इंटिग्रेशन. आणि इथे या पी ऑफ एक्स ला किंवा या एफ ऑफ एक्स ला तुम्ही काय म्हणू शकता? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इफ पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड सेकंड कंडिशन इज द इंटिग्रेशन a to b p of x is 1. ओके, इंटिग्रेशन a to b p of x dx, याचा अर्थ काय हो? एरिया. तुमचा एरिया किती आला पाहिजे इथे? एरिया मस्ट बी 1. ओके, दॅट मीन्स आपण इथे असं पण म्हणू शकतो, समेशन ऑफ पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, वेअर एक्स इज इक्वल टू a टू एक्स इज इक्वल टू बी. इंटिग्रेशन म्हणजे काय? इंटिग्रेशन म्हणजे ही एक ऍडिशनच आहे की नाही. आपण ए पासून ते बी पर्यंतची ऍडिशन करतो एरियाची, आणि ऍडिशन केल्यावर आपल्याला हा रिक्वायर्ड एरिया मिळतो. ठीक आहे, मग तुमची कंडिशन काय आहे की पी ऑफ एक्स ला वेअर एक्स इज एनक्लोज्ड इन द इंटरवल ए बी, that p of x is called as probability density function if probability of x is greater than and equal to 0 and summation of p of x is 1. किंवा आपण असं म्हणू शकतो इंटिग्रेशन ऑफ a to b p of x dx is equal to 1. ओके, इथे x म्हणजे काय आहे तुमचा? रॅन्डम व्हेरिएबल. नॉट ओनली रॅन्डम व्हेरिएबल बट इट इज डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. हा कसा आहे? डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे. ओके, म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी आहे? त्या व्हेरिएबलची एक लिमिटेड व्हॅल्यू आहे. ओके, असा रॅन्डम व्हेरिएबल आहे की ज्याची प्रोबॅबिलिटीची समेशन किती येते? 1 येते, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. जर दिलेल्या प्रोबॅबिलिटीने या दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर आपण काय म्हणतो की दिलेलं फंक्शन जे आहे पी ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स, याला आपण काय म्हणायचे? मग प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, एमसीक्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, द फंक्शन एफ ऑफ एक्स और द फंक्शन पी ऑफ एक्स इज सेड टू बी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इफ इट सॅटिस्फाय फॉलोइंग कंडिशन. विच टू कंडिशन्स देन? कोणत्या कंडिशन्स असणार आहे? येस, p of x is greater than or equal to 0, and what is the second condition? Yes, second condition काय असणार आहे? इंटिग्रेशन a to b p of x dx हा एक एरिया रिप्रेझेंट करतो. येते लक्षात? हे डेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे काय? आपण पाठीमागच्या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. डेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे हा एक एरिया रिप्रेझेंट करतो की जो एरिया दिलेल्या इक्वेशन आणि एक्स ऍक्सिस मध्ये जो बाउंडेड आहे आणि दिलेल्या लिमिट्स मध्ये जो बाउंडेड आहे, म्हणजे हा जो शेडेड रिजन आहे तो एरिया रिप्रेझेंट करतो. ओके, आणि तो जर एरिया 1 असेल, ठीक आहे, देन पी ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकते फंक्शन, त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, so this is the definition of probability density function. Okay, let's move towards next.
प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन पण असं म्हणू शकतात. ही डेफिनेशन अशी पण लिहू शकता तुम्ही. The probability distribution or probability mass function of a random variable x is a function that gives p of xi that the random variable equals xi for each value of xi. If it satisfies the following condition, कोणती कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो हे? p of x is greater than 0 and summation of p of xi is 1. ह्या जर दोन कंडिशन दिलेल्या फंक्शनने सॅटिस्फाय केल्या तर आपण त्याला काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन किंवा मास फंक्शन. ओके, सो हा एक वे आहे तो रिप्रेझेंट. ठीक आहे, नेक्स्ट. नाउ the next is probability distribution. Okay, let's see what is the probability distribution. Okay, simple आहे probability distribution ची definition पण. The probability distribution of discrete random variable is a list of probabilities associated with the each of its possible values. Okay, म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा एक चार्ट आहे. इथे बघू शकता हा चार्ट तुम्ही. यू कॅन सी दिस चार्ट. ओके, हा एक चार्ट आहे जिथे एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज दिले जातात आणि त्या पॉसिबल व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी दिले जातात. या चार्टला तुम्ही काय म्हणायचे? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. या चार्टलाच तुम्ही काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? जिथे एक्स व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यूज आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी हे दिलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, आता इथे एक एक्झाम्पल घेतलंय बघा. कन्सिडर, इथे बघू शकता तुम्ही सर्वांनी. Look here, consider टॉसिंग अ फेअर कॉइन 3 टाइम्स. एक कॉइन 3 टाइम्स टॉस केलेला आहे. ठीक आहे, मग एक्स कसा डिफाईन केलेला आहे इथे? नंबर ऑफ हेड्स. ओके, जर तुम्ही एक कॉइन 3 वेळा टॉस केला, मग तुमचा जर एक्स व्हेरिएबल, रॅन्डम व्हेरिएबल जर नंबर ऑफ हेड्स असेल, ठीक आहे, मग एक्सच्या किती व्हॅल्यू असू शकतात बघा. त्या आउटकम मध्ये आपल्याला हेड्स पाहिजे. आता इथे बघू शकता, आधी आपण टोटल नंबर ऑफ आउटकम्स लिहिले. ठीक आहे, फॉर युअर अंडरस्टँडिंग. जर 3 कॉइन टॉस केले तर सॅम्पल स्पेस किती येते सांगा? सॅम्पल स्पेस मगाशी आपण बघितलेले एच 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 किंवा टी एच एच, एच टी एच, एच एच टी, टी एच एच, नाही सॉरी, टी टी एच, टी टी एच, टी एच टी, एच टी टी आणि लास्टली काय असणार आहे? टी टी टी. हे तुमचे काय आहेत? 3 कॉइन. जर तुम्ही एक कॉइन 3 वेळा टॉस केला तर हे तुमचे पॉसिबल आउटकम्स आहेत. आता इथे एक्स काय डिफाईन केलंय की नंबर ऑफ हेड्स पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, मग हेड एक्स जर तुमचा डिनोट करत असेल हेडचे नंबर, तर एक्सचे किती व्हॅल्यू असू शकतात? एक्स किती व्हॅल्यू घेऊ शकतो सांगा? मॅक्झिमम व्हॅल्यू किती असू शकतात हेडच्या? देअरफॉर एक्स कॅन टेक, हा सांगा, एक्स किती व्हॅल्यू घेऊ शकतो? एक्स कॅन टेक 3 व्हॅल्यू. बघा इथे 3 हेड मिळतात तुम्हाला. सो एक्सचे 3 व्हॅल्यू असू शकतात. पुढे पॉसिबल व्हॅल्यू सांगा, एक्स किती व्हॅल्यू घेऊ शकतो? म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ हेड्स किती मिळत आहेत या आउटकम मध्ये? हा, एक्स ची रेंज सांगा ना तुम्ही. 3 वेळा हेड येऊ शकते. ठीक आहे, मग एक्स कॅन टेक 3. येस, अगेन मोर व्हॅल्यू 2. 2 वेळा हेड येऊ शकतं की नाही? मग नंबर ऑफ गेटिंग हेड 3 वेळा येऊ शकतं, 2 वेळा येऊ शकतं, अजून किती वेळा येऊ शकतं? एकदा पण येऊ शकतं ना? हॅलो हॅलो, मग एक्सचे किती व्हॅल्यू? एक्स हा व्हेरिएबल असा डिफाईन केलेला आहे की जिथे तुम्हाला नंबर ऑफ हेड्स पाहिजे. नंबर ऑफ हेड्स किती वेळा येऊ शकतात? 3 वेळा येऊ शकतात, 2 वेळा येऊ शकतात, 1 वेळा येऊ शकतो, अजून किती वेळा येऊ शकतात सांगा? या पॉसिबल हे जे सॅम्पल स्पेस आहे ना त्याच्यावरून डिसाइड करायचे. हा,
अगेन एक्स कॅन टेक विच व्हॅल्यू? 0. झिरो. कारण का एक आउटकम्स असं येत आहे की जिथे हेडच नाहीये, म्हणजे टेल टेल टेल, म्हणजे एक्सचे किती व्हॅल्यूज येऊ शकतात? 0 to 3. एक्स कॅन टेक 0 to 3 व्हॅल्यूज. ओके, मग आपण असा एक चार्ट केला. आता जर तुमचा एक्स रॅन्डम व्हेरिएबल असा डिफाईन केला असेल, नंबर ऑफ हेड्स, त्या आउटकम्स मधून तुम्हाला नंबर ऑफ हेड्स पाहिजे असेल, तर तुम्ही एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज घ्यायच्या आधी. तो हा तुमचा एक्स आहे आणि इथे तुमच्या काय आहे? दिस चार्ट डिनोट द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. ठीक आहे, जर एक्स तुमचा 0 असेल तर सांगा त्याची 0ची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? येस, व्हेरी गुड. 0 म्हणजे काय? 0 मीन्स व्हॉट? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड. नो हेड म्हणजेच 0 हेड. एक्स इज इक्वल टू 0. हे कधी असू शकतं? हे एकच असं आउटकम आहे की जिथे 0 आहे की नाही, असा एकच पॉसिबल आउटकम आहे जिथे 0 हेड मिळते. मग याची प्रोबॅबिलिटी काय मिळते सांगा? पॉसिबल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स 1 डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स 8. ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? येस, 1/8. हॅलो, समजतं? ज्ञानेश्वर, येस मॅम. समजतं? येस मॅम. मग आता मला सांगा, एक्स ची जर व्हॅल्यू 1 असेल, ठीक आहे, आता एक्स जर मी 1 घेतला, एक्स 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 इज इक्वल टू 1, याचं मिनिंग काय हो? म्हणजे तुम्हाला एक हेड जिथं आहे, ओके, त्याची प्रोबॅबिलिटी सांगा. आता कुठे कुठे तुम्हाला एक हेड मिळते आहे, इथे बघू शकता ही लिस्ट. जर एक्स ची व्हॅल्यू 1 असेल तर एक्सचे फेवरेबल आउटकम्स काय असणार आहेत? एच टी टी, एच टी 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 एच. ओके, मग एक्सच्या फेवरेबल आउटकम्स किती असणार आहे? विच इज इक्वल टू फेवरेबल आउटकम्स. 3. फेवरेबल आउटकम सांगा. 3. असे 3 आउटकम्स आहेत जिथे तुम्हाला एकदाच हेड मिळते. 1, 2 and 3. हे झाले तुमचे फेवरेबल आउटकम्स. मग सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 ची प्रोबॅबिलिटी सांगा. सॉरी, एक्स इज इक्वल टू 1 ची प्रोबॅबिलिटी सांगा. आता मी लिहिताना कसं लिहिणार? हे पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, याची प्रोबॅबिलिटी सांगा. हॅलो, 3/8. 3/8. 3/8. हॅलो, हॅलो. 3/8. 3/8. Favorable outcomes divided by total number of outcomes. Okay, so probability of x is equal to 1 is 3/8. मग इथं मी काय लिहिणार? 3/8. ठीक आहे, आता सांगा probability of getting 2 head. मग हे मी लिहिणार कसं मॅथमॅटिकली? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. सांगा एक्स इज इक्वल टू 2 ची प्रोबॅबिलिटी सांगा. आता जिथे एक्स इज इक्वल टू सॉरी एच इज इक्वल टू हेड 2 वेळा हेड मिळतात असे नंबर्स किती आहेत बघा? एच 3/2. टी, एच टी एच, टी एच एच. ठीक आहे, हे बघा इथं दिसतंय टी एच एच, एच एच टी एच आणि एच एच टी. ओके, सो हे असे पॉसिबल आउटकम्स आहेत जिथे 2 वेळा हेड मिळते. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2? येस, 3/8. 3/8. ओके, मग आता इथं मी काय लिहिणार? 3/8. आता मला सांगा एक्स इज इक्वल टू 3. सो टेल मी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स व्हेन हेड इज 3. ज्यावेळेस हेड 3 टाइम्स येतं त्याची प्रोबॅबिलिटी सांगा मला. सॅम्पल स्पेस वरून फाइंड करायची. कुठे हेड 3 वेळा आलेला आहे? 1. एकच 3 वेळा आलेला आहे. बरोबर आहे. तुमचं फेवरेबल आउटकम किती आहे? मग 1. फेवरेबल आउटकम किती आहे? 1 डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहे? 8. 8. टोटल नंबर ऑफ आउटकम्स 8.
8. Okay, 1/8. Okay, and this chart, हा जो चार्ट आपण तयार केला की नाही, यालाच आपण काय म्हणायचे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. यालाच आपण काय म्हणणार, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आपण एक एक्सपेरिमेंट केला, टॉसिंग पेअर ऑफ 3 कॉइन्स, त्याची प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा आपण हा चार्ट बनवलेला. ओके, अंडरस्टूड. चला, याच्यात कोणाला डाऊट आहे का, विचारा. हॅलो, इज एनी डाऊट? बोला. दीप्ती, इज एनी डाऊट? तेजश्री, No, ma'am. No doubt. No, ma'am. कल्याण. No doubt, madam. ओके, आता मला सांगा, या चार्टला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. ठीक आहे, मला सांगा, एक मिनिट हा. मला सांगा, एक मिनिट. सिंपल आहे कन्सेप्ट. आता इथे बघा, आपण एक्सपेरिमेंट केला, 3 कॉइन काय केले, किंवा 1 कॉइन टॉस्ड 3 टाइम्स. ठीक आहे, एक कॉइन 3 वेळा टॉस केला. मग आपण एक्स काय सपोज केला की नंबर ऑफ हेड. ओके, आपला एक्स व्हेरिएबल आहे की तो हेडचे नंबर डिनोट करतो. मग आपण हेडच्या किती व्हॅल्यू असू शकतात. सो एक्स कॅन टेक हाऊ मेनी व्हॅल्यूज, 0, 1, 2, 3. ओके, 4 घेऊ शकतो का, एक्सची व्हॅल्यू 4 येऊ शकते का सांगा. नाही, कारण का एक कॉइन हा 3 वेळाच रिपीट केलेला आहे, 3 वेळा टॉस केलेला आहे. ठीक आहे, ह्या झाल्या एक्सचे पॉसिबल व्हॅल्यूज. एक्स इज इक्वल टू 0 to 3. ठीक आहे, आता या प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपण प्रोबॅबिलिटी फाइंड केली. ठीक आहे, सांगा मग पी ऑफ एक्स किती असणार आहे. पी ऑफ एक्स 0 साठी पी ऑफ एक्स किती फाइंड केला आपण, 1/8. हा, 1 एक्स इज इक्वल टू 1. आता इथे बघा, हे तुमचं सॅम्पल स्पेस आहे. मी अजून एकदा लिहिते, एच 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 टी एच 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 टी एच. पुढे काय असू शकतं, पुढे काय असणार आहे सांगा. एच एच टी, HHT. पुढे टी टी एच, देन टी एच टी, देन एच टी टी, देन लास्टली टी टी टी. ओके, हे तुमचे सॅम्पल स्पेस आहेत, म्हणजे या एक्सपेरिमेंटचे पॉसिबल आउटकम्स आहेत. हे पॉसिबल आउटकम्स. ठीक आहे, आता या पॉसिबल आउटकम्स वरूनच आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ओके, सो टेल मी, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 0 हेड, याचा अर्थ काय, एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 0 हेड किंवा नो हेड, आपण याला म्हणू शकतो नो हेड. आता नो हेड कधी कधी असणार आहे बघा, एकदाच असणार आहे, एका आउटकमलाच नो हेड आहे, टी टी टी. तर त्याची प्रोबॅबिलिटी किती सांगा, फेवरेबल आउटकम 1/8. डिवायडेड बाय 1/8. फेवरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम 8. ओके, आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, म्हणजे 1 टाइम हेड कधी कधी येऊ शकतं सांगा. हियर टी 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 एच, टी एच टी आणि एच टी टी, या 3 आउटकमला एकदाच हेड आहे. मग याची प्रोबॅबिलिटी काय सांगा. 3/8. 3/8. 3/8. ओके, आता सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2, त्यावेळेस 2 हेड आलेले आहेत, त्याची प्रोबॅबिलिटी सांगा. फेवरेबल आउटकम्स किती आहेत, 1, 2 and 3. ठीक आहे, किती फेवरेबल आउटकम्स आहेत जिथे 2 हेड आलेले, 3 अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम्स 8.
आता सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग x इज इक्वल टू 3. दॅट मीन्स देअर इज 3 हेड. विच काइंड ऑफ आउटकम इज देअर? दिस वन. 1 1 by 8. ओके, इथे स्टार करते मी. ठीक आहे, असं एकच आउटकम आहे जिथे हेड 3 वेळा आलेला आहे. सो हिअर 1/8. ठीक आहे, मग आपण असं एक चार्ट तयार केला जिथे ज्या चार्ट मध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दाखवते आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू दाखवते, त्या चार्टला आपण म्हणणार प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्याला आपण त्या चार्टला काय म्हणणार आहे? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ. ठीक आहे, आता इथे बघा आपण व्हॅल्यूज लिहिले इथे 3/8, then 3/8, and lastly at x is equal to 3 probability is 1/8. ओके, आता हे तुमचं झालं प्रोबॅबिलिटी ऑफ x. ठीक आहे, x असा तुम्ही डिफाईन केला आणि त्याचे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ x मिळाली. आता या प्रोबॅबिलिटी ऑफ x ला तुम्ही म्हणणार प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. या प्रोबॅबिलिटीलाच तुम्ही काय म्हणणार? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. इफ इट सॅटिस्फाय विच टू कंडिशन? कंडिशन नंबर 1 अँड कंडिशन नंबर 2. कोणती कंडिशन सांगा? या पी ऑफ एक्स लाच, या प्रोबॅबिलिटीजलाच तुम्ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणणार. कधी? येस, आय टोल्ड यू. याच्या आधी मी डेफिनेशन P सांगितली. of x greater than 0. Very good. P of x is must be greater than or equal to 0. And what is the second condition? Hello? What is the second condition? Summation. एरिया कसा पाहिजे त्याचा? हॅलो, 1. एरिया कसा पाहिजे? 1 पाहिजे. किंवा आपण याला असं पण लिहू शकतो, एक मिनिट, किंवा याला असं पण मी लिहू शकते, इंटिग्रेशन 0 to 3. आपल्या एक्सच्या व्हॅल्यूज बघा 0 पासून 3 पर्यंत आहेत. ठीक आहे, सो इथे लिमिट्स काय येणार? 0 to 3 p of x इज इक्वल टू dx इज इक्वल टू 1. ओके, मग या जर दोन कंडिशन या प्रोबॅबिलिटीने सॅटिस्फाय केल्या तर आपण या प्रोबॅबिलिटीला काय म्हणणार? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. मग आता चेक करा सॅटिस्फाय होते का, चेक करा. चला आपण चेक करूया. प्रत्येक प्रोबॅबिलिटी कशा आहेत? पॉझिटिव्ह आहेत की नाही? हॅलो, ईच प्रोबॅबिलिटी कशा आहेत? निगेटिव्ह आली का प्रोबॅबिलिटी? नाही. सो सगळ्या प्रोबॅबिलिटी कशा आहेत? पॉझिटिव्ह आहेत. सो फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय केले. आता सेकंड कंडिशन बघा, सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम कशी आली पाहिजे? हॅलो, सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम कशी आली पाहिजे? 1. आता ते येते का चेक करा. मग सांगा. p of x is equal to 0 plus p of x is equal to 1 plus p of x is equal to 2 plus p of x is equal to 3. हे सगळ्या प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन करा. 1/8, 3/8, 3/8 plus 1/8. किती येते सांगा? Therefore, summation of all probability of 1. x. So x is equal to 0 to 3. हे किती आलेलं आहे? 3 आणि 3 6 2 8, 8 भागिले 8 1. 1/8 means 1. Okay, so this p of x satisfies second condition also. Okay, म्हणजे यांचा एरिया किती आहे? जो एरिया आहे ना कर्वचा आणि एक्स ऍक्सिसची जे एरिया केलेला आहे तो एरिया 1 दाखवतोय तुम्हाला इथे. ओके, सो दिस probability function is called as probability density function. या प्रोबॅबिलिटीलाच काय म्हणणार तुम्ही? p of x ला probability density function. Okay, understood all of you? Hello? Yes, ma'am. Hello? Yes, ma'am. Therefore p of x is PD. काय म्हणू शकतो आपण? Probability density function, PDF. In short, we can say that p of x is PDF. That means probability density function. Okay, understood? Is any doubt in this case? Hello? Kalyan, is any doubt?
Swapnil, is any doubt? No, Swapnil, no, no. understood? Hello? Hello? Tejasri? Yes, ma'am. No problem. Okay. So shall we move towards next? हे आहे तुमचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, आता या टाइपचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ओके, सो लेट्स सी द एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह केलेलं आहे. 3 पॉइंट टॉस केलेले आहेत. मग त्याचं आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चार्ट तयार करायचा. ठीक आहे, आता इथे बघू शकता एक्झाम्पल काय दिले बघा इथे. ओके, इथे एक्झाम्पल बघा, सिंपल असतात याच्यावरती एक्झाम्पल बरं का. इथे बघा तुम्ही काय दिले इथे तुम्हाला, कन्सिडर द टॉसिंग अ फेअर कॉइन 3 टाइम्स. एक कॉइन तुमचा 3 वेळा टॉस केलेला आहे. इफ x इज इक्वल टू नंबर ऑफ हेड्स, आता सारखाच एक्झाम्पल आहे. इफ x इज इक्वल टू नंबर ऑफ हेड्स ऑब्टेन्ड, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता कशा कशाच्या व्हॅल्यू विचारली तुम्हाला, प्रोबॅबिलिटी, तुम्हाला दोन प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू विचारलेत. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 3. याचं मिनिंग काय हो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू? येस, 2 पेक्षा जास्त किंवा इज इक्वल टू 2. हा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. हा, येस. एक्स म्हणजे काय तुमचं, एक्स काय डिफाईन केलं हे चेक करायचं. इथे बघा एक्स काय डिफाईन केलेलं आहे, नंबर ऑफ हेड्स डिफाईन केलेलं आहे. आणि तुम्हाला विचारले प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 2. याचा अर्थ 2 हेड और मोर दॅन 2 हेड. ओके, मग या प्रोबॅबिलिटी मध्ये किती येणार हो सांगा. 1. 1 ग्रेटर दॅन 2, ग्रेटर दॅन और इक्वल टू 2, म्हणजे 2 तरी येणारच आहे. पहिली प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 2, ओके, ही येणारच आहे याच्यात. आणि ग्रेटर दॅन 2 पेक्षा जास्त हेड किती येऊ शकतात, 3. 3. मग इथे किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन करावं लागेल बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 2 मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to 2 plus probability of x is equal to 3. या दोन्ही प्रोबॅबिलिटीची ऍडिशन केली की तुम्हाला काय मिळतंय, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड 2 or more than 2. ओके, सिमिलरली आता सेकंड काय विचारलंय बघा तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 3. लेस दॅन 3 म्हणजे काय, इक्वल आहे का इथे सांगा. इक्वल असलं असतं तर 3 ची पण प्रोबॅबिलिटी कन्सिडर केली असती, पण इथे इक्वल नाहीये, इथे फक्त लेस दॅन आहे. मग एक्सच्या अशा व्हॅल्यू आहेत कन्सिडर करायच्या की जिथे 3 पेक्षा कमी आहेत. सो अशा किती व्हॅल्यू आहेत सांगा एक्सच्या. एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 3 येणार का इथे, हॅलो. नो मॅम. एक्स इज इक्वल टू 3 येणार का इथे, नाही. कारण का इथे कंडिशन बघा, कंडिशन काय विचारली की नंबर ऑफ हेड्स विच इज लेस दॅन 3, अशी प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारली. ठीक आहे, मग ते एक्सच्या व्हॅल्यू किती येऊ शकतात, 0 येऊ शकते, 1 येऊ शकते, 2 येऊ शकते, पण 3 नाही घेणार कारण का इथे स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. इक्वल टू असलं असतं तर आपण मग प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 पण घेतलं असतं. ठीक आहे, मग याची प्रोबॅबिलिटी काय येते बघा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 ची काय आहे, 1/8. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 ची काय आहे, 3/8. p/8 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 ची प्रोबॅबिलिटी काय आहे बघा, 3/8. ठीक आहे, यांचे ऍडिशन करा किती होते बघा, 7/8. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग लेस दॅन 3 हेड्स इज 7/8. Similarly, the probability of getting 2 or more head is probability of x is equal to 2 किती बघा, इथे बघू शकता 3/8
अँड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग x इज इक्वल टू 3 म्हणजे 3 हेड 1/8 म्हणजे किती आहे हे 4/8 म्हणजे किती आहे हे 1/8 सॉरी 1/2 ठीक आहे. सो दिस रिप्रेझेंट्स द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 or more heads. हे किती आहे 1/2. अंडरस्टूड. मग हा प्रोबॅबिलिटी चार्ट तुम्हाला दिलेला नसेल तर तुम्हाला असा प्रिपेअर करावा लागेल. येते लक्षात. कशावरून प्रिपेअर करायचा डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी वरून तयार करायचा हा चार्ट. ठीक आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हा प्रोबॅबिलिटी चार्ट दिलेला असतो आणि तुम्हाला अशा व्हॅल्यूज विचारतात. ठीक आहे. अंडरस्टूड. क्लिअर. हॅलो समजलं का रे बाळांनो. काय डाऊट असेल तर विचारा. एक्झाम्पल कसं विचारतात बघा. Consider the tossing of air of 3 times, coin 3 times, then x defined as number of heads obtained. Then find the value of probability of x greater than or equal to 2 and probability of x less than 3. असं क्वेश्चन विचारतात. तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चार्ट तयार करावा लागतो एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज घेऊन आणि मग एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होत आहे. मग प्रोबॅबिलिटी प्रत्येक व्हॅल्यूसाठी फाइंड करायची. एक्स इज इक्वल टू 0 साठी 1 2 3 साठी प्रत्येक व्हॅल्यूसाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आणि रिक्वायर्ड आन्सर तुम्ही या चार्ट वरून मिळवू शकता. ठीक आहे. लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय. The function in the given table is a probability distribution of discrete random variable x. Find the value of a. आता इथे आपण एक नवीन पीपीटी शेअर करूया. ओके. आता इथे बघा तुम्हाला सोडवून दाखवते एक्झाम्पल. इथे काय काय दिलेलं आहे 2 3 4 5. तेव्हा एक मिनिट मी व्हाईट बोर्ड शेअर करते. दिसतंय व्हाईट बोर्ड सगळ्यांना. हॅलो व्हाईट बोर्ड दिसतोय. येस मॅडम. दिसतोय का व्हाईट बोर्ड सर्वांना. येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. ओके. आता Yes, ma'am. एक्झाम्पल कसं दिलंय बघा. हे डिस्ट्रीब्युशन जो चार्ट आहे तो ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. कसं दिलंय बघा. एक्स आय एफ आय एक्स आय दिलाय तुम्हाला. एक्स आय दिलाय. एक्स आय मीन्स व्हॉट रॅन्डम व्हेरिएबल. एक्स आय ने डिनोट करतात. x1 x2 x3. ओके. एक्स आय ने डिनोट केलेला आहे आणि त्याच्या प्रोबॅबिलिटी दिलेल्या आहे. प्रोबॅबिलिटी एफ ऑफ एक्स आय दिलेला आहे. ठीक आहे. एफ ऑफ एक्स आय. ओके. आता दिलेल्या व्हॅल्यू बघा 2 3 4 5 2 3 4 5 ऑलरेडी दिलेला आहे हा चार्ट तुम्हाला. ठीक आहे. आता या चार्ट वरून फक्त तुम्हाला आन्सर फाइंड करायचे आणि त्याच्या प्रोबॅबिलिटी बघा 7a 5a 9a 3 7a 5a 9a 3a. ओके. असं तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज गिवन. ओके. आणि तुम्हाला इथे विचारलंय काय फाइंड व्हॅल्यू ऑफ ए. फाइंड व्हॅल्यू ऑफ ए. ओके. आणि तुम्हाला काय विचारलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए आणि तुम्हाला अजून विचारलंय येस एवढंच विचारलंय तुम्हाला. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू विचारली. आता इथे अजून एक गोष्ट दिलेली आहे दॅट एफ ऑफ एक्स आय इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके. तुमचे एफ ऑफ एक्स आय कसं आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. हे दिलेलं आहे. ओके. आणि याच्यावरून आता हा चार्ट दिलेला आहे तुम्हाला. याच्यावरून तुम्हाला या ए ची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे.
Find this value of A. How could we find? Yes, is anybody? Can you tell me how could we find this value? कशी व्हॅल्यू फाइंड करू शकतो सांगा? जे काही दिलेला डाटा आहे त्याच्यावरूनच आपल्याला फाइंड करायचं. काय काय दिलंय? व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दिलेत, त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी दिलेत आणि अजून काय दिलंय? असं एक सांगितलंय की प्रोबॅबिलिटी एफ ऑफ एक्स आय तुमचं कसं आहे? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. ठीक आहे, मग आता ह्याची कसं व्हॅल्यू कशी फाइंड करणार सांगा? Yes. How could we find this value? Yes, Shaneshwar. Bapendra. Kalyan. How could we find this value? A ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? मॅडम त्यांची पूर्ण ऍडिशन इज इक्वल टू 1 का? कशी फाइंड केली ते सांगा आधी मला. आपण फाइंड करूया आन्सर याचा, काय प्रॉब्लेम नाही. हे काय दिलंय तुम्हाला? एफ ऑफ एक्स आय कसलं फंक्शन दिलंय? हॅलो, एफ ऑफ एक्स आय इज विच काइंड ऑफ फंक्शन? डेन्सिटी फंक्शन मॅडम. डेन्सिटी फंक्शन. मग एफ ऑफ एक्स आय कोणत्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करते? एफ ऑफ एक्स आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड सेकंड कंडिशन कोणती सॅटिस्फाय करते? Sum of x I is equal to 1. Very good. Summation of f of xi. Summation of f of xi is equal to 1. Where i ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट झालेली आहे? 2 पासून स्टार्ट झालेली आहे, 5 पर्यंत आहे. सो i is equal to 2 to 5 हे लिमिट्स आहेत त्याचे. ठीक आहे, हे फंक्शन प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे, म्हणून या फंक्शन हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करते. आणि हाच कन्सेप्ट आपण आता ए ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी यूज करायचे. सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम किती आहे इथे? 1 आहे. ठीक आहे, मग घ्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3. ओके, 2 ची प्रोबॅबिलिटी ही आहे, 3 ची प्रोबॅबिलिटी ही. देन प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 5. सांगा, हे ऍडिशन 1 आहे, हे दिलेलं आहे त्यांनी. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे, याचा अर्थ सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम किती आहे? 1 आहे. याच्यावरून तुम्ही व्हॅल्यू फाइंड करायची. मग एक्स इज इक्वल टू 2 ची प्रोबॅबिलिटी काय दिली त्यांनी? 7a प्लस 5a प्लस 9a प्लस 3a. ठीक आहे, इज इक्वल टू 1. याच्यावरून a ची व्हॅल्यू किती आली सांगा बाळांनो? 1/24. 1/20. Okay, so a is equal to 1/24. Okay, so अशा पद्धतीने या टाइपचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे, बेस्ड ऑन द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. क्लियर? अंडरस्टूड? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो आपण आता एक एक्झाम्पल घेऊया आणि बाकीचे एक्झाम्पल नंतरच्या नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, आय विल टेक वन एक्झाम्पल. माझ्याकडे क्वेश्चन पेपर नाहीये, बुक मधलं एक्झाम्पल घेते मी. जस्ट वेट. ओके, चला एक्झाम्पल घ्या, सॉल्व करा फास्ट. मॅडम राईट अपला किती जागा सर? हा हा, हे Right. पीपीटी तुम्हाला शेअर करते ना ग्रुप वरती, चालेल ना? आता राईट अप करायचे. पीपीटी मी शेअर करते ग्रुप वरती, मग नोटबुक मेंटेन करा तुम्ही. ठीक आहे, किंवा हे एक्झाम्पल लिहायचं असेल तर लिहा तुम्ही. या तोपर्यंत मी सेकंड एक्झाम्पल लिहिते. किंवा स्क्रीनशॉट घ्या, किंवा हे सगळं मटेरियल मी तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. नो प्रॉब्लेम. ओके, जायचं सेकंड एक्झाम्पल कडे. स्क्रीनशॉट घ्या तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे.
गिवन तुम्हाला असा एक चार्ट दिलेला आहे तो चार्ट हॅलो हॅलो कुणाला डाऊट आहे का काही हॅलो इज एनी डाऊट राईट गिवन इथे एक चार्ट दिलेला असतो तुम्हाला प्रोबॅबिलिटी चार्ट दिलेले आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा चार्ट दिलेला आहे ठीक आहे तर हिअर एक्स अँड एफ ऑफ एक्स लिहा किंवा पी ऑफ एक्स लिहा कोणतंही तुम्ही नोटेशन यूज करू शकता ठीक आहे 0 1 2 3 4 एक्सच्या 4 व्हॅल्यूज आहेत 5 व्हॅल्यूज आहेत and corresponding probabilities k 3k 5k k 3k 5k and 2k and k ओके हा काय चार्ट दाखवतो तुम्हाला हा चार्ट काय इंडिकेट करतो सांगा येस हा चार्ट काय दाखवतो तुम्हाला व्हेरिएबल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी दाखवतोय ठीक आहे इफ एफ ऑफ एक्स इज पीडीएफ म्हणजे काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन डेन्सिटी किंवा मास फंक्शन असं पण यूज करतात बरं का ह्याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनलाच प्रोबॅबिलिटी मास फंक्शन पण म्हणतात ठीक आहे इफ f of x is probability density function then k is चार ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर ए ची व्हॅल्यू आहे 1/10 ऑप्शन नंबर बी आहे 1/12 ऑप्शन नंबर सी आहे 1/6 ऑप्शन नंबर डी आहे 1/4 काय येतं सांगा चला सॉल्व करूया सरांनी मिळून बी ऑप्शन 1/12 बी ऑप्शन येते का ओके सॉल्व करा सर्वांनी हे दिलेले ना हे खूप महत्वाचं आहे याच्यावरूनच आपण व्हॅल्यू फाइंड करतो ठीक आहे हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स किंवा पी ऑफ एक्स की जी प्रोबॅबिलिटी दाखवतं आपल्याला ते फंक्शन कसलं आहे डेन्सिटी फंक्शन आहे So if it is density function, then f of x satisfy which condition? Probability density function ची definition आहे ती काय definition? f of x must greater than or equal to 0 and second one summation of f of x xi is equal to 1. Okay? इथे i च्या व्हॅल्यू काय आहेत सांगा 0 पासून 4 पर्यंत ठीक आहे मग आता आपण ही कंडिशन यूज करायची इथे सांगा मग ऍडिशन केली आपण सर्व प्रोबॅबिलिटीची तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू 1 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 याची ऍडिशन करायची आणि ही ऍडिशन तुमची 1च येणार आहे कारण का हे दिलेलं फंक्शन डेन्सिटी फंक्शन आहे प्रोबॅबिलिटी So k plus 3k plus 5k plus 2k plus k is equal to 1. सांगा k किती आला 12 1/12 ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ओके ऑप्शन नंबर काय येणार बी क्लिअर कल्याण Yes, ma'am. जायचं नेक्स्ट एक्झाम्पल ना Yes. चला नेक्स्ट लिहायचे तुम्हाला किंवा मी पीपीटी शेअर करते मग स्टार्टिंग पासून व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहा किंवा जे आता तुम्ही नोटबुक मध्ये एक 5-6 पेजेस लिव्ह करा आणि तिथून हे एक्झाम्पल लिहा
इथून एक्झाम्पल लिहा, वरती हेडिंग लिहा प्रोबॅबिलिटी एक्झाम्पल्स ऑन प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. वरती हेडिंग काय लिहा, एक्झाम्पल्स ऑन प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आणि हे एक्झाम्पल लिहा. झालं लिहू? फिनिश रायटिंग? हॅलो Yes, ma'am. हॅलो, झालं का लिहू? तेजश्री? Yes, ma'am. ओके, चला नेक्स्ट एक लास्ट एक्झाम्पल घेऊ, मग आपण इथे स्टॉप करूया. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊया आता. राईट डाउन द एक्झाम्पल. फॉर द फॉलोइंग डिस्ट्रीब्यूशन, for the following distribution, here probability distribution is already given to you. For the following distribution xi आणि इथे दिले p of xi. ओके, सगळ्यांनी लिहायचंय माझ्यासोबत. xi च्या व्हॅल्यूज आहेत 1 2 3 4 5. एक थेरी पार्ट आणि डेफिनेशन लिहिण्यासाठी एक 5-6 पेजेस सोडा नोटबुकचे आणि तिथून एक्झाम्पल कंटिन्यू करा. 0.1 0.2 0.3 0.4 0.5 हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चार्ट दिलेले आहे तुम्हाला. ओके, आणि इथे विचारलंय तुम्हाला फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 3 less than or equal to x less than 5. ही कशी फाइंड करणार सांगा. Yes, how could we find this value? x चे लिमिटेशन काय दिलेत सांगा. x take which values? Yes, x must be equal and greater than 3. x हा कसा पाहिजे, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पाहिजे आणि 5 पेक्षा लहान पाहिजे. ठीक आहे, मग किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन होणार सांगायचंय. आता इथे बघा, 2. x इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 3 आहे. और इक्वल आहे म्हणजे x कॅन टेक x इज इक्वल टू 3. ठीक आहे, इक्वल आहे इथे, सो x इज इक्वल टू 3. त्याचे ऍडिशन होऊन इथे येणार 3 ऑफ x इज इक्वल टू 3 प्लस. आता इथे बघा x कसा आहे, 3 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, मग 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू इथे एक्झिस्ट होणार. 3 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 4. तो इथे प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4. आता मला सांगा हे करेक्ट आहे का. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5 येणार का इथे. हॅलो, No. No. नो, कारण का इथे काय सांगितलंय, स्ट्रिक्टली Less than 5. x मस्ट बी स्ट्रिक्टली लेस दॅन 5. इक्वल नाही सांगितलं. इक्वल असलं असतं तर मग तुम्हाला 5 घ्यावं लागलं असतं. पण इथे कसं आहे, x हा 3 किंवा 3 पेक्षा मोठा आहे पण 5 पेक्षा कसा आहे, लहान आहे. मग हे प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन होणार इथे, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3 and प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4. सांगायचे आन्सर किती येत आहे मग. x इज इक्वल टू 3 ची प्रोबॅबिलिटी 0.7. 0.3 and प्लस x इज इक्वल टू 4 ची 0. हे किती येणार, 0.7.
Suppose question is like this: probability of x greater than or equal to 3 असं असलं असतं तर हे प्रोबॅबिलिटी कशी फाइंड केली असती सांगा. हा, एक्स कसा आहे 3 पेक्षा मोठा आहे आणि 3 इतका आहे. एक्स कॅन टेक विच व्हॅल्यू विच इज इक्वल टू 3 अँड ग्रेटर दॅन 3. मग ही प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करणार तुम्ही? येस, एक्स कॅन टेक एक्स इज इक्वल टू 3 नो, एक्स इज इक्वल टू 3 हे येणार इथे आणि 3 पेक्षा मोठा आहे. So here x is equal to 4 plus x is equal to probability of x is equal to 5 इथे येणार. Okay, understood? Hello. येस मॅडम. सो या टाइपच्या क्वेश्चन मध्ये प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असेल तर ह्या दिलेल्या चार्ट वरूनच फाइंड करायचे असतात. फक्त ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते ह्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. ठीक आहे, 4 हे 5 पेक्षा लहान आहे आणि इथे कंडिशन सांगितले एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे एक्स कॅन टेक एक्स इज इक्वल टू 3 व्हॅल्यू. ओके, सो इन दिस वे क्वेश्चन विल बी आस्क्ड. सो विदिन 1-2 स्टेप यू विल बी गॉट द आन्सर. ओके, फक्त तुमचा बेसिक कन्सेप्ट हा जो आयडिया आहे बेसिक कन्सेप्टच्या ते क्लिअर पाहिजे. ठीक आहे. ओके, सो याच्यावरती आपण बरेचसेच एक्झाम्पल घेणार आहोत पण नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. सो सर्वांनी काय करायचं, एक होमवर्कला एक्झाम्पल घ्यायचंय आणि चॅट बॉक्स मध्ये तुमचे रोल नंबर एंटर करा फॉर अटेंडन्स पर्पज. Write down homework example, all of you. Homework example लिहा. Probability distribution of random variable x is probability distribution चा चार्ट दिलेला आहे तुम्हाला. x and p of x. ठीक आहे. Here 0, 1, 2, 3, 4. 0, 1, 2, 4. Values of random variable x. And here a, 2k, 4k, 2k. इफ आता इथे कंडिशन दिली तुम्हाला सर्वांना लक्षात घ्यायचे. सर्वांनी एक्झाम्पल लिहून घ्या बरं का, महत्वाचं एक्झाम्पल आहे. इफ a is equal to probability of Hello, ma'am. Hello, ma'am. Hello, ma'am. लेफ्ट झाले मॅडम रे बाबा. लिफ्ट झालं काय की? Madam left झाले वाटतं. तसंच वाटायला.
मेसेज करा कोण तर व्हॉट्सअपला. स्क्रीन बंद झालाय का रे? हो रे, मॅडमच लेफ्ट झालेत. लाईट गेली असेल, जाऊ दे. चार्जिंग संपली असेल. लेफ्ट जाऊ दे. ओंक्या टाक की रे मेसेज मॅडमला. लेफ्ट होय मुख्य. मॅडमला मेसेज टाक की, पुन्हा येऊन सांगितले तर. गप्पो लेफ्ट. ओके, एक्झाम्पल लिहून घेतलं का रे बाळांनो? लिहिला का सर्वांनी एक्झाम्पल? नाही मॅडम. ओके, ठीक आहे. जरा अर्धच एक्झाम्पल राहिले. वेगळं. हां, ठीक आहे. ते नेट डिस्कनेक्ट झालं होतं. आता इथे तुम्हाला के ची इनडायरेक्टली व्हॅल्यू नाही विचारली, अशी विचारली इफ ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर स्क्रीन दॅन. दिसत नाही मॅडम. हा, हॅलो, स्क्रीन दिसत नाही का? एक मिनिट, शेअर केलं. दिसतंय का आता? हॅलो, येस मॅडम. आता दिसतंय? And b is equal to probability of x less than 3. Then 4 options are given: A, B, C, C and D. 4 options दिलेले आहेत. 5 options. A is greater than B. Simple example is that A is less than B. A is equal to B. किंवा इथे सांगितले none of these. ठीक आहे. इनडायरेक्टली तुम्हाला के चीच व्हॅल्यू विचारलेली आहे. के ची व्हॅल्यू तुम्हाला फर्स्टली फाइंड करावं लागेल इथे, आणि त्याच्यावरून तुम्हाला ए फाइंड करावं लागेल. ए म्हणजे काय? अशा प्रोबॅबिलिटीची सम जिथे एक्सच्या व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त आहे, 2 आहे किंवा 2 पेक्षा जास्त आहे, ती ए ची व्हॅल्यू फाइंड करायची दिलेल्या चार्टवरून. बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन 3. मग इथे किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन होणार सांगा? एक्स इज इक्वल टू 0 आणि 1. ओके, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. इथे किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन होणार? एक्स इज इक्वल टू 2 प्लस एक्स इज इक्वल टू 3 प्लस एक्स इज इक्वल टू 4. आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. सांगा ए मोठा असणार आहे का बी? कोणती व्हॅल्यू, कोणती कंडिशन ए आणि बी सॅटिस्फाय करणार आहे? इक्वल टू असणार. डेफिनेटली इथे बघू शकता तुम्ही, ए हा मोठाच आहे ना बी पेक्षा. तुम्हाला आधी के ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, कारण का दिलेलं फंक्शन कसं आहे? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. ठीक आहे, तुम्ही आधी के ची व्हॅल्यू फाइंड करा, ए ची बी ची व्हॅल्यू फाइंड करा, मग तुम्हाला ए मोठा आहे का स्मॉल आहे तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे, तो होमवर्कला सॉल्व्ह करा. नाही सॉल्व्ह झालं तर आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू. ठीक आहे, आणि सॉल्व्ह होईल. इझी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, so write down this example and try to solve this, otherwise we will solve on this next lecture. So enter your roll number in the chat box for attendance. Yeah, इक्वल. ए इज इक्वल टू बी येते. a is equal to येते. ठीक आहे, तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. And enter your chat box
roll number in the chat box, because after 5 minutes your next lecture will be start 3:45. No? Okay, so you can left now. चॅटबॉक्स मध्ये एंटर करा लवकर नंबर, कारण का मी आता त्याचा कॉपी करणार आहे अटेंडन्स साठी रोल नंबर. स्वप्नील माशाळकर, नंबर एंटर केलाय का तुम्ही? Yes, ma'am. केलं. हां, ठीक आहे. हिअर वी स्टॉप.